बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भातसा, अप्पर वैतरणा, तानसा, मोडकसागर, वैद्य वैतरणा, विहार, तुलसी ह्या भागातनं आपल्याला पाणी मिळतं. किती MLT मिळतं यातच स्वतः सन्मान्य सदस्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी पाण्यामधली तूट किती आहे हे देखील सांगितलेलं आहे आणि याचं कारण देखील त्यांनी सांगितलेलं आहे की असे अनधिकृत कनेक्शन्स काही ठिकाणी जोडली गेलेली आहेत आणि ती जोडली गेलेली असल्यामुळं हा पाण्याचा तुटवडा होतो असं सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे. परंतु या संदर्भामध्ये एक माधवराव चितळे समिती देखील गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीनं ज्या शिफारस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गारगाई धरण प्रकल्प 440 MLDचा जो आहे तो देखील 2030 पर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यानंतर मालाड मनोरीमध्ये निःक्षारीकरण प्रकल्प म्हणजे खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यामध्ये रूपांतर करून ते पिण्याचं पाणी म्हणून वापरणं हा प्रकल्प देखील अतिशय चांगला प्रकल्प 400 MLDचा 4 वर्षामध्ये पूर्ण करण्याची 4 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतो. अंधेरी वर्सोवा येथे निःक्षारीकरण 200 MLDचा प्रकल्प आहे तो देखील पूर्ण आम्ही करणार आहोत आणि भविष्यामध्ये दमणगंगा पिंपळ नदीजोड प्रकल्प जो आहे तो टप्प्याटप्प्याने विकसित करण्याचं देखील नियोजन महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचं आहे. परंतु आता जे अनधिकृत जोडणीच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी मुद्दा मांडला त्याच्यामध्ये अनधिकृत जोडण्या 2026 जानेवारी ते 2026 जूनपर्यंत हे 2257 नळ जोडण्या ह्या खंडित करण्यात आलेल्या आहेत. कुर्ला असेल, साकीनाका असेल, मानखुर्द, गोवेंडी, कलिना, मालवणी या ठिकाणी गॅरेज वाहने ज्याचा उल्लेख केला ते 47 ठिकाणी ही नळ जोडण्या खंडित करण्याचा कारवाईचा बडगा उघडण्यात आलेला होता. परंतु सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की अशा अनेक ठिकाणी नळ जोडण्या ह्या अनधिकृत आहेत आणि म्हणून याचा पुन्हा एकदा फार मोठ्या पद्धतीनं 90 दिवसामध्ये ड्राईव्ह घेतला जाईल आणि जिथं जिथं अनधिकृत जोडण्या आहेत ते तोडण्याचे आदेश आजच दिले जातील आणि ते तोडाव्यात अशी भूमिका महानगरपालिकेची असेल.